विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डायरेक्ट सेकंडरी बी फार्मसीची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे आणि त्याचा आता कॅप राऊंड 1 म्हणजेच कॅप राऊंड 1 साठी कॉलेज निवड प्रक्रिया सुरू होते. महाराष्ट्र राज्यामधून ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंडरी बी फार्मला ॲडमिशन घेण्यासाठी फॉर्म भरलेला आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 1ला फॉर्म भरणं आवश्यक आहे. कॅप राऊंडमधून तुम्ही फॉर्म भरला तरच तुम्हाला शासनाच्या सुविधा लागू होतात. शासनाच्या बेनिफिट्स कॅप राऊंडमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर लागू होतात. तर सुरुवातीला ऑफिशियल वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID आणि पासवर्ड टाकून फॉर्म लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असं पद्धतीचं होमपेज ओपन झालेलं दिसेल. मी मगाशी या व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे की ज्यावेळेला तुम्ही कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरणार त्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट, तुमचा मेरिट नंबर बघा आणि त्यानंतर कॉलेजची लिस्ट बनवा. कोणत्या कॉलेजला किती जागा शिल्लक आहेत ते बघून घ्या आणि मग फॉर्म भरायला घ्या. तर मला वाटतं तुम्ही ती प्रोसेस फॉलो केलेली असेल. आणि त्यानंतर आता कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही लेफ्ट हँड साईडला इथं ऑप्शन बघितलं, ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड 1, इथं फिल कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म, याच्यावरती क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. हे इन्स्ट्रक्शन्स सगळ्या रीड करा. मी तर म्हणेन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर तो मोबाईलवरती भरू नका, कॉम्प्युटरवरती किंवा लॅपटॉपवरती किंवा टॅब असेल त्याच्यावरती फॉर्म भरायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला वेबसाईट फुल स्क्रीनमध्ये दिसेल आणि मग तुमच्याकडून कुठली मिस्टेक होणार नाही. त्यामुळं शक्यतो काळजीपूर्वक डेस्कटॉप, लॅपटॉप किंवा मोठी स्क्रीन असेल याच्यावरतीच फॉर्म भरायचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी तुम्ही सगळा फॉर्म साठी इन्स्ट्रक्शन्स बघा. मी तर म्हणेन जवळच्या सुविधा केंद्रामध्ये जिथं तुम्ही फॉर्म कन्फर्म केलेला आहे, जिथं ज्या फार्मसी कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म कन्फर्म केलेला आहे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही त्यांची हेल्प घेऊन फॉर्म भरू शकता. तर तुर्तास तरी ह्या इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरताना मिनिमम 1 आणि मॅक्झिमम 300 असे 300 कॉलेजेस ते टाकू शकतात. कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 कॉलेज ते टाकू शकतात. त्यामुळे काळजीपूर्वक हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. लिस्ट बनवणं खूप महत्त्वाचं आहे. मी तर म्हणेन ज्यांना मार्क्स कमी आहेत, ज्यांना 55%, 60% पेक्षा मार्क्स कमी आहेत, अशा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त कॉलेज पहिल्या राऊंडला निवडायचा प्रयत्न करा. ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहे तेच कॉलेज शक्यतो निवडायचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी यांनी इथं ऑप्शन्स दिलेले आहेत, हे त्या ठिकाणी व्यवस्थित रीड करा आणि मगच तुम्ही स्टार्ट फिलिंगमध्ये क्लिक करा. स्टार्ट फिलिंगमध्ये क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कुठली युनिव्हर्सिटी पाहिजे हे त्या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. गव्हर्नमेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट, युनिव्हर्सिटी मॅनेज हे सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ह्यातली कुठली युनिव्हर्सिटी पाहिजे तीच ठेवा, जी नको आहे ती काढून टाका. अशा पद्धतीने शॉर्टलिस्ट करून घ्या. त्यानंतर तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे हे जिल्हे पण तुम्ही शॉर्टलिस्ट करून घ्या. जे पाहिजे ते सिलेक्ट करा, जे नको आहेत ते काढून टाका. अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टलिस्ट करून घ्या आणि मगच फॉर्म सेव्ह आणि प्रोसीड करा. तर अशा पद्धतीने तुम्ही शॉर्टलिस्ट करून घ्या. या ठिकाणी ॲटोनॉमस, नॉन ॲटोनॉमस, मायनॉरिटी, नॉन मायनॉरिटी हे ऑप्शन सिलेक्ट केले तरच तुम्हाला पुढे कॉलेजेस दिसतील. त्यामुळे काळजीपूर्वक हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहे किंवा ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्यायला इच्छुक आहेत तेवढ्याच युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना तुमचं काम पटकन फास्ट होऊन जाईल. सिलेक्ट डिस्ट्रिक्ट्स म्हणजे तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीज सिलेक्ट केल्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला ते कॉलेज हवं आहे एवढेच जिल्हे ठेवा आणि सेव्ह आणि प्रोसीड करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर तुम्ही जे शॉर्टलिस्ट केलेले कॉलेजेस आहेत ते तुमच्यासमोर इथं आलेले आहेत. आता ह्यातून तुम्हाला कॉलेजेस निवडायचे आहेत. हे स्टुडंट्स या ठिकाणी दिलेलं आहे की कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 300 कॉलेजेस तुम्ही निवडू शकता. त्यामुळं काळजीपूर्वक कॉलेज निवडायचा प्रयत्न करा. जे कॉलेज हवं आहे त्या कॉलेजच्या लिस्ट पुढं तुम्ही क्लिक करायचा प्रयत्न करा, म्हणजे ते कॉलेज सिलेक्ट होईल आणि त्यानंतर त्या कॉलेजेसचा सिक्वेन्स लावणं गरजेचं आहे. लक्षात असू द्या, तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेणार आहात, जाणार आहात तेच कॉलेज सिलेक्ट करायचा शक्यतो प्रयत्न करा. या ठिकाणी हा चॉईस कोड आहे बघा, असा चॉईस कोड तुम्ही तुमच्या कॉलेजेसचे बनवा आणि त्यानंतर हे कॉलेजेस तुम्ही सिलेक्ट करायचा प्रयत्न करा. तर जे जिल्हे तुम्ही सिलेक्ट केलेले आहेत त्यातले हे कॉलेजेस सिलेक्ट केल्यानंतर त्या ठिकाणी
सेव्ह आणि प्रोसीड करा. आणि सेव्ह आणि प्रोसीड झाल्यानंतर हे स्टुडंट्स ह्या ठिकाणी तुम्हाला आता ह्या कॉलेजेसमध्ये सिक्वेन्स लावून अत्यंत महत्त्वाचं, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि हे उजव्या बाजूला तुम्हाला 2 हिरवे ॲरोज दिसत आहेत, अपवर्ड डायरेक्शनला आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला. ते ॲरोज व्यवस्थित सिलेक्ट करा आणि कॉलेज चॉईस करून घ्या. तुम्हाला हे 5 नंबरचं कॉलेज आहे ते 2 नंबरला घ्यायचं होतं, म्हणून त्यांनी ते कॉलेज सिलेक्ट केलं आणि त्या ठिकाणी ते 2 नंबरला घेतलेलं आहे. हे कॉलेज जे आहे ते त्याला खाली टाकायचं होतं, म्हणून त्यांनी ते कॉलेज सिलेक्ट केलं आणि डाऊनवर्ड काढून केलं. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कॉलेजेसचे चॉईस कोड सिलेक्ट झाल्यानंतर कुठलं कॉलेज वरती पाहिजे, कुठलं खाली सिक्वेन्सला पाहिजे, ह्याचा सिक्वेन्स तुम्ही ह्या ॲरोजनी लावू शकता. तर सिलेक्ट केलेले कॉलेजेस सिक्वेन्समध्ये आलेले आहेत का हे बरोबर आहेत का बघा. 1 नंबर, 2 नंबर, 3, 4 असे तुम्ही कमीत कमी 1 कॉलेज आणि जास्तीत जास्त 300 कॉलेजेस टाकू शकताय. तुम्हाला मार्क्स किती आहेत त्या पद्धतीनं कॉलेज निवडायचा प्रयत्न करा. शक्यतो ज्या कॉलेजला तुम्ही ॲडमिशन घेणार आहे तेच कॉलेज निवडायचा प्रयत्न करा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजत असेल. आता हा सिक्वेन्स फायनल झाल्यानंतर मी सेव्ह आणि प्रोसीड करतो. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जी कॉलेजेसची लिस्ट बनवलेली आहे पुन्हा एकदा चेक करा. हे एकदा चेक करून मगच इथं तुम्ही एंटर पासवर्ड करा. हे तुम्हाला यामध्ये काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही पुन्हा हे सिक्वेन्सेस चेंज करू शकता. त्यामुळे जर तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंज प्रेफरन्स, अपडेट चॉईस कोड, सिलेक्ट कोर्स याच्यावरती जाऊन पुन्हा डाव्या साईडला हे ऑप्शन्स दिसतात बघा. ह्या ठिकाणी मी ॲरोज दाखवतोय, ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते बघू शकताय. हा सिक्वेन्स बरोबर असेल, कन्फर्म असेल तर त्या ठिकाणी तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड त्या ठिकाणी टाका आणि पासवर्ड टाकल्यानंतर कन्फर्म करा. लक्षात असू द्या, एकदा पासवर्ड टाकून OTP टाकून फॉर्म कन्फर्म केला तर मात्र तुम्हाला हा सिक्वेन्स पुन्हा चेंज करता येत नाही. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं, तुम्ही 1 नंबरला जे कॉलेज टाकताय आणि ते कॉलेज तुम्हाला लागलं तर ते ॲटो फ्रीज होतं. त्याच कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागतं. त्यामुळं तुम्ही 1 नंबरला जे कॉलेज सिलेक्ट करणार आहे ते काळजीपूर्वक सिलेक्ट करा, जेणेकरून त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणून तुम्ही सिलेक्ट करताय. 1 नंबरचं कॉलेज जर मिळालं तर त्याला पुढच्या राऊंडला जाता येत नाही, त्याला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं, ते ॲटो फ्रीज होतं. त्यामुळे काळजीपूर्वक 1 नंबरचं कॉलेज निवडा आणि ते कॉलेजेस तुम्हाला टाकायचे ते टाकू शकता. तर या ठिकाणी मी OTP टाकलेला आहे, पासवर्ड टाकलेला आहे. मी कन्फर्म करतो. कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला OTP येतोय तुमच्या रजिस्टर्ड नंबरवरती. तो OTP टाकायचा आहे. मी OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तो फॉर्म व्हॅलिड करायचा आहे. तर लक्षात असू द्या, 1 नंबरचा प्रेफरन्स हा काळजीपूर्वक टाका. ज्याला मार्क्स कमी आहेत त्याने जास्तीत जास्त कॉलेज टाका. ज्याला मार्क्स जास्त आहेत त्यांनी मात्र काळजीपूर्वक कॉलेज निवडायचा प्रयत्न करा. OTP टाकून एकदा फॉर्म कन्फर्म केला, व्हॅलिड OTP केला तर पुन्हा त्या कॅपराऊंड 1साठी तुम्हाला कोणताही चेंज करता येत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला 2 प्रिंट मिळतील. दोन्ही प्रिंट्स तुम्ही सेव्ह करून ठेवू शकताय. एक प्रिंट जी आहे ती प्रिंट तुमची चॉईस कोडची आहे आणि दुसरी प्रिंट जी असते तुमची कॉलेजची लिस्टची असते. शक्यतो कॉलेजची लिस्टची प्रिंट काढून घ्यायचा प्रयत्न करा आणि ते सेव्ह करा. त्यानंतर पुढं तुम्हाला काय करायचं आहे, पुढं तुम्हाला 16 तारखेला 14 तारखेला संध्याकाळी तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यानंतर दिनांक 16, 17 आणि 18 या मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं का नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी ठरवायचं आहे. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर कॅपराऊंड 1. काही डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.